जय हिंद मित्रांनो. कसा आहे नजारा? हा नजारा आहे कशाचा? शिखर शिंगणापूरचा जी घाट आहे त्याच्या पुढला शिंदी भांडवलीचा घाट आहे. हा बघा, दिसतोय तुम्हाला? शिंदी भांडवलीचा घाट आहे. मागला पूर्ण एरिया जी दिसते खाली ती नातपुत गाव आहे. आणि इथं उभं राहण्याचं कारण, व्हिडिओ बनवण्याचं कारण, आमची गाडी बंद पडली. त्याचा फ्यूल पंप पेट्रोलचा जळाला. आता तुम्ही म्हणाल ते काय जळत राहील, ह्याला काय कारणीभूत कोण आहे का? ह्याला कारणीभूत कोण आहेत? आमचे गडकरी साहेब. परत तुम्ही म्हणाल गडकरी साहेब कशाला काय बे आरोप लावताय? गडकरी साहेबाला स्वतःच्या पोराला लय मोठं करायचे, एवढं मोठं करायचे की पता नाही ॲलन मार्क्स बनवायचे त्याला. तेवढं नाही झालं तरी कमसे कम भारतातला सगळ्यातला श्रीमंत माणूस तरी बनवायचे त्याला. ठीक आहे. त्यामुळं अजून इथेनॉल मिसळून द्या पेट्रोलमध्ये. ठीक आहे, 20%, 30%, परत 50% करा, पण तुम्ही मोठं व्हा. बाकीचे गोरगरीब शेतकरी ह्यांना तर जागू दे काही, पण तुम्ही मोठं व्हा. ठीक आहे. आणि वरून तुम्ही जे चालवले ना ही इथेनॉलचा प्रोग्राम, ह्या अशा गाड्या लवकर बंद पडून जाळणार आहेत. राख होणार, राख. तुमच्या इथेनॉलसाठी 2500 लिटर पाणी तेवढ्यासाठी व्यवस्था करत राहा. जनता इकडं उपाशी मेली, त्यांना शेतीला नाही पाणी भेटलं तरी चालेल, पण तुम्ही व्यस्त आणि मस्त राहा. कारण तुम्हाला घेणं देणं काय आहेच नाही ना. तुम्ही फक्त भाषणं करा, रोड चांगलं बनवा तू म्हणा, हे म्हणा, ते कॉन्ट्रॅक्टमध्ये का ते द्या, त्याच्यात पाती घ्या, काहीतरी टक्केवारी पर्सेंटेज मागवा, बस. ह्याच्यापेक्षा तुम्ही काय करू नका. कारण हा तुमचा जे ठोसळ जे कारभार जे चाललेला आहे ना, लय बेकार आहे. त्या भर घाटात गाडी बंद पडल्यानंतर काय करायचं माणसं सांगा? इथं कोणीही नाही, एकटा उभा आहे. हे दिसते का? हे बोनट खोललेलं आहे, हे दिसते उभं केले. तुम्ही आता काय म्हणाला, अंधाराचं काय दाखवतोस आम्हाला? ठीक आहे. हा सगळा प्रकार आहे. ही गाडी आहे बघा उभी. दाखवतो ती बी आता. हा प्रकार आहे पूर्ण अंधाराचा, पूर्ण फायदा घेतोय बघा. आता पूर्ण रात्र काढायला लागेल. तरी गडकरी साहेबांचं मनापासून धन्यवाद. ठीक है, अगली बार भी हम आपको ही वोट देंगे. ठीक आहे. आम्हाला असंच तेल लावत राहा. गोरगरीब जनतेला, आमच्यासारख्यांना, सगळ्यालाच. अजून इथेनॉल आमच्या गाडीत टाका आणि आमच्या गाड्या बंद पाडा. पण तुम्ही मोठं झालं पाहिजे. काही झालं तरी आम्ही ना होऊ नाही तर न होऊ, पण तुम्ही पक्का झालं पाहिजे. आमचं मत तुम्हालाच असणार आहे. कारण आम्ही देशाची वाट लागताना पाहायची आम्हाला. ठीक आहे. आमच्या डोळ्यानं बघायचे जिवंत असतेपर्यंत. मेल्यानंतर दिसणार नाही, पण जिवंत असतेपर्यंत पक्का डोळ्यानं बघायचे की तुम्ही आमच्या देशाची कशी वाट लावताय. तुम्ही गेल्यानंतर तुमची पोर लावतील. पिढ्यानपिढ्या चालून द्या, बंद नाही पडला पाहिजे. व्यवसाय आहे आपला, बंद बिलकुल पाडून द्यायचा नाही. ठीक आहे. एवढं तुमचं मनापासून धन्यवाद. ठीक आहे. आता रात्र काढायची आहे आम्हाला, त्यामुळं आमचं असंच चालायचं. जय हिंद गडकरी, जय हिंद.